त्याच्यातून हवा आत घ्यायची, आलं लक्षात, आणि मग बंद करायचं. बंद केल्यानंतर नाकाने हवा सोडायची. याला म्हणतात शीतली प्राणायाम. म्हणजे ज्याला पित्त जास्त होतं, ज्याचं शरीरात उष्णता जास्त होते, अशा व्यक्तींसाठी हा शीतली प्राणायाम चांगला आहे. परत एकदा मी करून दाखवतो शीतली प्राणायाम. म्हणजे जिभेची चोच करणं कावळ्याच्या चोचीप्रमाणे, आणि मग हवा घेणं त्या जिभेतूनच, नाकातून नाही. परत एकदा मी करूनच दाखवतो. हे बघा, घेतली हवा आणि थोडा वेळ थांबलो मी, आणि सोडायची, नाकातून सोडायची. ओके, परत एकदा मी करून दाखवतो शीतली प्राणायाम. याला म्हणतात शीतली. ज्याला ॲसिडिटी असेल, पित्त असेल, म्हणजे ॲसिडिटी मराठी शब्द आहे तो, त्याला ज्याचं म्हणजे हे असं हॉट माइंड असेल, त्याला सुद्धा हा प्राणायाम उपयोगी आहे. शीतली प्राणायाम आपल्या लक्षात आला असतो. ओके, पुढे जाऊया. अनुलोम विलोम उज्जयी आणि शीतली 3 प्राणायाम पाहिले आपण. म्हणजे हे आपण प्रॅक्टिकलच करणार आहोत, पण प्रॅक्टिकल आपल्याला सोपं जावं, या परिभाषा कळाव्यात, म्हणून आजच्या या व्याख्यानाचा उद्देश तो आहे. पुढे जो आहे तो आहे शीतकारी. हे सगळं शीतल स्वरूपाचे आहे. मग शीतकारी म्हणजे ते, तोही लक्षात घ्या. शीतकारी, शीतली जवळच शब्द आहेत. याच्यात मध्ये काय, दोघं दातांच्या मध्ये, वरच्या आणि खालच्या, याच्यामध्ये जीभ पकडायची, बाहेर नाही, इथं मध्येच लावून घ्यायची, हवा आत घ्यायची, काय थोडा वेळ थांबायचं आणि नाकाने सोडायचं. याला म्हणतात शीतकारी प्राणायाम. शीतलीचे जे फायदे आहेत ते शीतकारीचेच आहे. ॲसिडिटी, हॉट माइंड, शांतता, तणाव याच्यासाठी हा प्राणायाम उपयोगी आहे. परत एकदा मी सांगतो, कारण आपल्याला प्रॅक्टिकल करायला हे सोपं जाईल म्हणून सांगतो. इथं कुंभकाच्या जास्त भानगड नाही. इथं किती आकडे काय आहेत, वेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे आकडे, थांबायचे आकडे आहेत, सोडायचे आकडे आहेत, घ्यायचे आकडे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि योगशास्त्र जे आहे हे व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे की ज्याला जसं भावेल, ज्याचं जशी मर्यादा असेल, जसं झेपेल, तशा प्रकारे आपण योगातल्या क्रिया करायच्या आहेत. अट्टास नाही, स्पर्धा नाही. झाला, आपण 4 प्राणायामपर्यंत आलो आहेत. आता पहिलं अनुलोम विलोम, त्याच्यानंतर उज्जयी, शीतली, शीतकारी. ओके, समजलं असेल प्रत्येकाला. असं नाही समजलं तर प्रॅक्टिकलला समजून घेऊ त्यावेळेला. आता पुढचा जो प्राणायाम आहे तो आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम हे नाव का देण्यात आलेलं आहे, हे परीक्षेला लिहायला सोपं आहे. लोहाराचा भाता जसा असतो ना, की तो आत हवा घेतो आणि एकदम सोडतो, म्हणून या प्राणायामाला भस्त्रिका प्राणायाम नाव देण्यात आले. मग याच्यामध्ये कसं असतं, फुफ्फुस हवा इथं खाली नाही बरं का, प्रेशर इथं सक्रियता जी आहे ही रेचक करण्यात येते, म्हणून रेचक हा शब्द लक्षात ठेवायला सुरुवातीला सांगितलं मी. मग इथं जी सक्रियता आहे ही रेचकाची आहे. ते कसं, म्हणजे इथं खांदे हलतात माझे, पण तुम्ही नाही करायचं. म्हणजे यामध्ये म्हणजे डायफ्रामपासून, म्हणजे इथून, म्हणजे फुफ्फुसांपासून तर खांद्यांपर्यंतच तेवढ्याच भागाचा वापर करायचा आहे, कुठे दुसरीकडे वापर करायचा नाही. परत सांगतोय म्हणजे पुढे सोपं जाईल, अवघड जाणार नाही. म्हणजे अशी गती वाढवायची.
लोहाराच्या भात्याप्रमाणे हवा ही टाकायची. त्याचा वापर फक्त फुफ्फुसांपासून तर खांद्यांपर्यंत करायचं आहे. बाकी पोट हलवणं नाही, इतर शरीर हलवणं नाही, खांदे हलवणं नाही, चेहऱ्यावर एक्सप्रेशन नाही प्रॅक्टिकलच्या वेळेला. हे मी तुम्हाला समजून देईन. हा झाला भस्त्रिका प्राणायाम, म्हणजे लोहाराच्या भात्याप्रमाणे हवा ही काढून टाकणं, याला भस्त्रिका प्राणायाम असं म्हणतात. पुढे हे झालं. हा 5वा प्राणायाम आहे. लक्षात आलं का? अनुलोम विलोम, उज्जयी, शीतली प्राणायाम, शीतकारी झालं आणि हा भस्त्रिका प्राणायाम झालं. त्याच्यानंतरचं आहे ती कपालभाती, जो प्राणायामामध्ये टाकला आहे. ती खरी शुद्ध क्रिया आहे हठयोगातली. पण सगळ्या तज्ज्ञांनी ही कपालभाती जी आहे ही कपालभाती प्राणायामामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यावरही विचारलं जातं, प्रॅक्टिकल येतं आणि लिहायलाही येतं वगैरे वगैरे. आता कपालभाती इथं काय अपेक्षित आहे? कपाळ हे आपलं मध्यभाग आणि इथं जे आहे आपल्या नाभीचक्राचा इथं वापर आहे. म्हणजे 2 गोष्टी सक्रिय इथं करायच्या. नाभी मागे घ्यायची, खेचायची. लक्षात घ्या, नाभी मागे घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो, रेचक करतो, त्यावेळेस ही सक्रियता आहे. रेचक सक्रिय करायचं आहे. परत लक्षात घ्या, इथं नाभी सक्रिय आहे. म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो ना, त्यावेळेला नाभी मागे घ्यायची, स्ट्रोक द्यायचा मागे. आता जेवण केल्यानंतर 4 तासांनी हा कुठलाही प्राणायाम करायचा असतो, तर त्या ठिकाणी नाभी जी आहे मागे घेणं, नाभी स्ट्रोक देणं हे सक्रिय आहे. आणि ज्या वेळेला आपण रेचक करतो त्यावेळेला इथं कपाळाच्या ठिकाणी फिलिंग करणं, असं मी करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आपण याच्यात फरक दोघांमध्ये लक्षात घ्या. भस्त्रिका प्राणायाम आणि कपालभातीमध्ये इथं डायफ्रॅमपासून म्हणजे बरगड्यांपासून वरतीच जो आहे त्या भस्त्रिकेमध्ये वापर केलेला आहे. इथं आपण आज्ञाचक्र इथून आणि नाभीचक्र म्हणजे बेंबीच्या ठिकाणावर नाभीपासून या दोन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे. तो कसा आता लक्षात घ्या. ते असं तुम्ही बसल्याची पद्धत माहिती आहे. पद्मासनात बसता, बैठक असण्यामध्ये कुठल्याही जो सुलभ असं बैठक आसन असेल, पोश्चर असेल, सिटिंग पोश्चरमध्ये बसल्यानंतर ज्याला आपण म्हणून ज्ञान मुद्रेत बसा, बुद्धांच्या मुद्रेत बसा. तर याच्यात काय करायचं? श्वास घेताना नाभी मागे जाते. ओके. आता बघा, स्ट्रोक म्हणजे एकदा श्वास घेतला ना आपण, बेंबी म्हणजे नाभी मागे गेली आणि स्ट्रोक दिला. रेचक करताना आपण कपाळा स्ट्रोक देतो. चेहऱ्यावर कुठे एक्सप्रेशन नाही, फक्त जाणीव जी आहे ही जाणीव आपल्याला नाभीला व्हायला पाहिजे. नाभीला म्हणजे ज्या मणिपूर बंदचीच आहे तिथं व्हायला पाहिजे. म्हणजे स्ट्रोक जो आहे तो असं परत लक्षात, त्याच वेळेला इथं स्ट्रोक द्यायचा. आधी श्वास घेऊन टाकायचं बरं का, पूर्ण भरून घ्यायचं, पूर्ण भरून घ्यायचं आणि त्याच्यात टिकवायचं. मग तो आपोआप श्वास घेतलं आणि सोडणं होतं. घेतला पूर्ण श्वास घेतला, जेवढं काठोकाठ भरून घेतलं म्हणजे नाभी हलते, मागे जाते, मागे पुढे. आणि सोडताना याच ठिकाणी फिलिंग करायचं, सोडतोय. हे फक्त आता तुम्हाला शक्य नाही, प्रॅक्टिकलच्या वेळेलाच ते शक्य आहे. फक्त असं झालेलं आहे, असं शिकवलेलं आहे आणि मग लिहायला सोपं जातं, करायलाही सोपं जाईल. त्यासाठी हा तास आहे, हा प्रयत्न आहे. हे झालं कपालभाती.
म्हणजे नाभीचा वापर करणं, नाभी मागे ओढणं आणि कपाळ जे आहे त्या कपाळाचा वापर. केव्हा नाभी मागे ओढायची? जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला, आणि श्वास जेव्हा सोडतो त्यावेळेला कपाळाला स्ट्रोक द्यायचा आहे. म्हणून कपालभाती, कपाळाला स्ट्रोक देणं, आणि मग अपेक्षित रिझल्ट जे आहेत त्याचे मिळत असतात. आणि मग चेहऱ्यावर तेज येणं, आणि प्रत्येक पेशी, हेच हा सिद्धांत आहे. प्रत्येक सेल्सपर्यंत प्राणशक्ती, ऊर्जाशक्ती ही जात असते. हा झाला आपण हे, म्हणजे अनुलोम विलोम झाला, त्याच्यानंतर उज्जयी झाला, नंतर शीतली प्राणायाम झाला, शीतकारी झाला, कपालभाती झाला. बरोबर आहे, 5 प्राणायाम. बरोबर आहे. भस्त्रिका झाले, 6 झाले. आता अजून एक महत्त्वाचा प्राणायाम जो आहे तो आहे ब्राह्मणी. करेक्ट. आता ब्राह्मणीमध्ये काय, या अशा या वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळं, म्हणजे कानात हात ठेवणे हे तर आहेच प्रत्येक ठिकाणी. काही ठिकाणी असं लावतं, काही ठिकाणी. मग आपण काय करू, सोपं काय जातं आपल्याला, या दोन्ही पुढ्या ज्या आहेत यामध्ये जे आपलं हे प्रत्येकाच्या लक्षात आलं, येत असेल का? आणि ही आता कोणी वेगळं करेल, रिझल्ट एकच मिळतो. मग यामध्ये काय अपेक्षित आहे बघा, दोन्ही नाकपुड्या असं क्लोज करायच्या नाही, आणि इथं तोंडावर कोणी असं खाली ठेवतं. वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, एक वाक्यता नाही, पण बेसिक सगळं एकच आहे, हे लक्षात घ्या. काही असे डोळ्यांवर ठेवतात, पण हे मग कसं डोळे उघडे राहिले तर बरं, असं समोरचा माणूस काही करतो आपल्याला दिसतंय, डेमोच्या वेळेला शिकवताना दिसतंय, आणि मलाही दिसतंय तुम्ही, बऱ्याच वेळा असे डोळे अलगदपणे लागलेले असतात. तर याच्यात काय करायचं, हे दोन्ही अंगठे कान बंद करायचं, यानंतर हे भुवयांवरती, आणि हे दोन्ही नाकपुडे दाबायचे नाही, काही इथं संबंध नाही, आणि इथं ओठांवर श्वास घ्यायचा, आणि एक भ्रामरीसारखं, म्हणजे भ्रमर जसा आवाज काढतो ना तसा आवाज काढायचा आहे. करून बघतो मी. असं जेवढं झेपेल 7-8 वेळा आपण करायचं. एकाने मी यूट्यूबवर पाहिलं, नुसते भ्रामरीचे त्याला रिझल्ट मिळाले. म्हणजे 1-2च वेळा त्याने भ्रामरी केली तर त्याला असं मन शांत झालं, ध्यान चांगलं लागलं, असं त्याचं म्हणणं आहे. आता हा वैयक्तिक सापेक्ष असतो याचे रिझल्ट जे आहेत, की योगशास्त्र हे प्रत्येकाला, सगळ्यांना समानच आहे असं नाही. ज्याचं जसं असेल मागच्या जन्माचं, किंवा ज्याचे जीन्स म्हणूया, जसे असतील तशा प्रकारे आपल्याला रिझल्ट हे मिळत असतात. काहींना लवकर मिळतात, काहींना उशिरा मिळतात. शेवटी ही एक तपश्चर्या आहे. मग हा एक भ्रामरी प्राणायाम आहे. म्हणजे आत्ताच यूट्यूबवर मी पाहिलं की एकाला अगदी 1-2 वेळाच केल्यानंतर एक चांगल्या प्रकारे असा त्याचा दावा आहे. ठीक आहे, हे झाले आता 7 प्राणायाम झाले, लिहून घेतले. मग आता अजून एक प्राणायाम आहे, ते आहे सूर्यभेदी आणि चंद्रभेदी. म्हणजे एकच नाव देऊ आपण. असे अनेक प्रकार आहेत, तसे 12-13 प्रकार आहे, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे, घेतलेले आहेत आपण. सूर्यभेदी म्हणजे काय, म्हणजे डाव्या नाकपुडी बंद करणं, ही प्राणायाम मुद्रा आहे, प्राणमुद्रा आहे. आणि
उजव्या नाडीतून म्हणजे पिंगला नाडीतून श्वास घेणं, थोडंसं बद्ध करणं, डावीतून सोडणं, परत म्हणजे चंद्रभेदी, त्या नाडीतून घेतलं, इकडून सोडणं सूर्यनाडीतून, थांबणं, हे सूर्यभेदी चंद्रभेदी. ज्याला आता आता बघा, ज्याला असं उष्णता ॲसिडिटी वगैरे असते ना, त्याने चंद्रभेदी प्राणायाम करावा, म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा, उजवीतून सोडावा, म्हणजे आपलं मग त्याच पद्धतीने वळण हे लागत असतं आणि त्याचे रिझल्ट मिळत असतात बरं का, नक्कीच. म्हणजे असं ट्रेस वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे 8 प्राणायाम आपण शिकलो, तसेच 10-12 प्रकारचे प्राणायाम आहेत ते आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हे आपण प्रॅक्टिकल घेणारच आहोत. हा सिद्धांताचा, शिकण्याचा आणि ऐकण्याचा विषय नाही आहे, करण्याचा विषय आहे. मी जेव्हा माझं पुस्तक देतो ना, तरी सांगतो पुस्तक वाचण्याचं नाही, कथा नाही, कादंबरी नाही, तर तुम्ही करा तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. की ही मनोरंजनाचा, एंटरटेनमेंटचा हा विषय नाही, करण्याचा विषय आहे आणि आपोआप सरावाने हे सगळं आपलं होत असतं. योगशास्त्र जे आहे हा अनुभूतीचा विषय आहे, अनुभव घेण्याचा विषय आहे, म्हणून याला महत्त्व आहे, प्रॅक्टिकलला महत्त्व आहे. तर आता मित्रहो, कुलकर्णी सरही जॉईन झालेले दिसतात. आता महत्त्वाचं जे आपण आहे की ज्याला आपण पंचप्राण म्हणतो, ते पंचप्राण काय आहे की माझे 5 प्राण अडकून, अजून पुढे प्रकार आहेतच, ते नंतर सांगणार आहे. पंचप्राण, आता एकच प्राणाचा आपण विचार केला, फक्त प्राण, पण 5 प्रकारचे प्राण आहेत हे माहीत असलं पाहिजे, परीक्षेला येऊ शकतं. म्हणून पंचप्राण, माझे पंचप्राण त्यात अडकलेले आहे, 5 प्राण वळून टाकेल. मग हे पंचप्राण कोणते, हा आपला मुद्दा तुम्हालाही वाटत असं ऐकणाऱ्या. पंचप्राण कोणते आहे, आपल्याला फक्त एकच प्राण माहिती आहे की सगळेच याचे सगळं लक्षात आल्यानंतर तुमचं हे 5 प्राण महत्त्वाचं आहे. पण त्यातल्या त्यात प्राण जो आहे, ही ऊर्जा जी आहे ही महत्त्वाची, त्याच्या अंडर हे सगळे आहे. म्हणजे हा बॉस आहे प्राण जो आहे. या मी जे पुढे 5 प्राण सांगणार आहे त्याचा हा मुख्य नेता आहे आणि त्याच्याकडूनच हे सगळे पुरवठा घेत असतात. आता ते पंचप्राण कोणते आहेत हे लक्षात घ्या. पुढे हे आपण बोलण्यातून येत जाईल, मग ते अवघड होत जाईल, विषय किचकट होत जातो, काही समजत नाही असं आपल्याला वाटत असतं. आता प्राण पहिला, पंचप्राणामध्ये पहिला नंबर जो आहे हा प्राणाचा आहे. मग आता याचं स्थान काय आहे, त्याचं स्थान जे आहे अनाहत चक्र, जिथं 2 बरगड्यांमध्ये इथं अनाहत चक्र आहे, त्या ठिकाणी म्हणजे कुठपर्यंत त्याचा वावर आहे, पुढे तो जातोच आहे पेशीपर्यंत, पण इतरांना मदत करतोय, पुढे सांगतोय मी ते. तर ते अनाहत चक्रामध्ये त्याचं स्थान आहे, म्हणजे अगदी श्वास घेतल्यापासून तर अनाहत चक्रपर्यंत इथपर्यंत, म्हणजे तिथं हृदय, फुफ्फुस ह्या सगळ्या गोष्टी तिथं आलेल्या आहेत. हे त्या आपल्या त्या परिभाषा आहेत योगशास्त्राच्या, पण अलीकडच्या काळामध्ये हृदय, फुफ्फुस वगैरे असं विचार करावा लागतो. चक्रांचाही वेगळा विचार आहे. आपल्या ग्लँड्स आहे, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड्स वगैरे, त्या ग्लँड्सला चक्र म्हटलेले आहे, तर तो परिणाम होतो. तो आपण वेगळा विषय घेऊया नंतर. तर याचं स्थान जे आहे हे अनाहत चक्रामध्ये आहे. हा हृदयावरती परिणाम करत असतो, हृदयाचं चलनवलन, फुफ्फुसांचं चलनवलन करत असतो. हृदय महत्त्वाचं स्थान याचं आहे. मग तिथूनच ते फुफ्फुसातून हृदयातून परत अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त येतं आणि इतर जातं. हे प्राणवायूचं कार्य आहे, ऊर्जा शक्तीचं कार्य आहे. आणि मग दुसरा जो आहे पंचप्राणांमध्ये तो आहे अपान वायू. अपान म्हणजे उत्सर्जन होणं, त्याचंच स्थान जे आहे मूलाधार चक्र, म्हणजे गुदाचं ठिकाण आहे.
म्हणजे ढेकर येणं, शरीरातून वायू बाहेर पडणं, ते हे याला अपान वायू म्हणतात. पंचप्राणांमध्ये हा एक अपान आहे. म्हणजे श्वास तेव्हा आपण विपश्यने प्राण पान अपान असं म्हणतात. अपान म्हणजे सोडणं, दूषित हवा काढणं, दूषित हवा सोडणं, याला अपान म्हणतात. तर याचं स्थान जे आहे हे गुदा ठिकाणी आहे आणि पृथ्वी हे त्याचं तत्व आहे. हे आहे मलमूत्र विसर्जन करणं, हे अपान वायूचं काम आहे. अपान वायू करत असतो. आता उदान वायू आहे त्याच्यानंतर प्राण, अपान, उदान, तिसरा पंचप्राणांमधलं. यांचे काही आणखी प्रकार आहे, उपप्रकार आहे, ते आपण वेगळा एक एक म्हणजे लक्षात राहतं. एक एक घेतलं तर, नाही तर मग किचकट होत जातं, डोक्यावर सगळं जातं. माझा अनुभव आहे, तुमचा चांगला असेल. तर उदान जो आहे तो आहे कंठाच्या ठिकाणी आहे, विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आहे. इथं थायरॉइडच्या ठिकाणी, थायरॉइड ग्लँड्सवरती त्याचा परिणाम होतो आहे. त्याचं आकाश तत्व आहे. आणि मग ते सगळ्या समष्टीमध्ये, पोकळीमध्ये हा उदान वायू जो आहे, हा उदान वायू भरलेला आहे, समष्टीमध्ये भरलेला आहे. नंतर प्राण, अपान, उदान. प्राणाचं स्थान आलं लक्षात, उदानाचं स्थान आलं लक्षात. त्यानंतर तीन वायू, पंचप्राणांमधले हे 5 प्राण फार मुख्य आहे. हे निदान लक्षात ठेवा. प्राण, अपान, उदान न लागतो, त्यामुळे आपल्या नावानं पुरा साधायला सोपं जातं. प्राण, अपान, उदान सोपं आहे समजायला असं. हा याचं स्थान, उदानचं स्थान कुठे आहे? हे आकाश तत्व आहे, विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आहे, थायरॉइडच्या ठिकाणी आहे, कंठाच्या जवळ आहे. आणि याचं जे तत्व आहे आकाश आहे. सगळ्या समष्टीमध्ये सर्वत्र यत्र तत्र हा वायू भरलेला आहे, उदान. त्यानंतर समान, समान वायूचं स्थान जे आहे मणिपूर चक्राजवळ आहे, म्हणजे पोटाच्या ठिकाणी, म्हणजे नाभीच्या ठिकाणी आहे. मग आपण जे भोजन करतो त्याचं पचन होतं, चयापचय क्रिया ही घडते. हे जे आहे भोजनाचे रस तयार होतात, हे रस हे समान वायूने होतात. समान वायू जो आहे मदत करत असतो, हे आहे. थोडक्यात काय, आता या हे बघा आपल्याला लक्षात कसं आहे, प्राण, अपान, उदान, समान. समान वायू जो आहे हा समान वायू हा नाभीच्या ठिकाणी होत असतो. आणि जे पाचक रस जो आहे ते पाचक रस तो पाझरवतो, ते कार्य तो करत असतो. म्हणजे याचं तत्व जे आहे अग्नितत्व आहे, आणि भोजन वगैरे पचवतं वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर हे बघा, प्राण, अपान, समान, व्यान नच आलेलं आहे प्रत्येकाला, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जाईल आपल्याला. आणि मग याच्यामध्ये काय आहे, हे जे आहे याचं म्हणजे अगदी लावून घेतलं ना आपण पहिल्यापासून, म्हणजे मूलाधार चक्रापासून, तर अधिक सोपं जात असतं.